नांदेड़ में कांग्रेस से टिकट के ख्वाहिशमंदों की तादाद में इजाफा हो गया है। बहुत से लीडर कांग्रेस से उम्मीदवारी के लिए दरख्वास्तें दाखिल कर रहे हैं। मार्केट कमेटी के साबिक डायरेक्टर सुभाष किन्हाड़कर ने भोकर से अपनी उम्मीदवारी के लिए दरख्वास्त दाखिल की है। किन्हाड़कर कई बार मकामी इंतखाबात लड़ चुके हैं और जीत भी चुके हैं। भोकर असेंबली हल्के में इनकी मजबूत पकड़ मानी जाती है, इसलिए सुभाष किन्हाड़कर ने मुतालबा किया है कि कांग्रेस इन्हें टिकट जारी करें। मी सुभाष तुळशीराम पाटील किन्हाळकर 85 भोकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकमध्ये फॉर्म भरलेला आहे। आत्तापर्यंत काँग्रेस पक्षासोबत बरेच दिवसापासून असून सुद्धा प्रत्येक वेळेस अशोक चव्हाणांनी मला प्रत्येक इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये डावलत असताना मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर मतदाराच्या ताकदीवर अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये जाऊन 3 वेळेस निवडून आलेला आहे। एक वेळेस खरेदी विक्री संघ और 2 वेळेस मार्केट कमिटीला। आजही मी माझ्या पब्लिकच्या जीवावर, माझ्या जीवावर नाही, जे लोक धनशक्तीच्या विरोधात माझ्यासोबत जनता आहे त्यांच्या आशीर्वादानं मी आज निवडणूक लढविण्यास तयार आहे। आज भोकर मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं गाव भोकर आहे। भोकर शहरामध्ये जो कोणी लीड घेईल तोच विरोधकाला 35 गावे कव्हर करावं लागतील। त्यासाठी माझा स्वतःचा भोकर मतदारसंघ काय आहे हे सगळ्या भोकरवाल्याला माहिती आहे आणि माझं समाजकार्य जास्त आहे, राजकारण कमी आहे। पण राजकारण करतेवेळेस समाजकारण करतेवेळेस राजकारण करावं लागते, म्हणून मी यावेळेस विधानसभेला उमेदवारीसाठी उभा आहे। आज जनसामान्याची इच्छा आहे, सुभाष पाटील सर्वसामान्याच्या सुखादुःखात धावून येतात, तरी तुम्ही यावेळेस अशोक चव्हाणांच्या मुलीच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावं। तसा मी पक्षाला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि 99% मला खात्री आहे जनतेच्या आशीर्वादामुळे मी निवडून येऊ शकतो।